आज आपण विदर्भ स्पेशल खमंग असा गोळा भात बनवतोय। त्यासाठी मी आधी तांदूळ धुवून घेतले आणि नंतर 20 मिनिट पाण्यात भिजवत ठेवले। 1 कप बेसन घेतलं, त्यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण घातलं, 1 चमचा खोबरं घातलं, 1 चमचा शेंगदाणे पण घातले। तर शेंगदाणे आणि खोबरं घालणं ऑप्शनल आहे। धणे जिरे पूड, हळद, तिखट, मीठ, नंतर थोडंसं तेल घालायचं आणि दही घालायचं, म्हणजे हे वडे छान ठिसूळ होतात। आता सगळं छान मिक्स करून घेतलं, गरज पडली तरच पाणी घालायचंय आणि अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घेतलेत। भात शिजवण्यासाठी आता कढईमध्ये 2 कप आणि वर अर्धा कप पाणी घातलं, 1 चमचा तूप, थोडंसं मीठ घालायचं आणि हे भिजवत ठेवलेले तांदूळ घालायचे। साधारण 60% भात शिजल्यानंतर त्यामध्ये हे तयार केलेले गोळे घालायचे आणि तांदूळाच्या खाली हे ठेवायचे, म्हणजे चांगले शिजतात। नंतर झाकण ठेवून गोळे शिजेपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा। तर आता आपले गोळे आणि भात पण शिजलेला आहे। हे गोळे असे तुटतायत, म्हणजेच व्यवस्थित शिजलेले आहेत। तेल, मोहरी, हिंग आणि लाल मिरचीची मी फोडणी करून घेतलीये, ती यावरून घालायची आणि हे गोळे चुरायचे। तर फोडणीच्या ताकासोबत आणि आंब्याच्या लोणच्यासोबत खायला हा भात खूप अप्रतिम असा लागतो।